इथं मी ह्या वाटीने 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे गॅसवर मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे। अगदी एकदम मस्त असे कडक असे शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत। सगळे सारखे एकसारखे हलवत राहायचे आणि मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे ते। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, मी बाजूला काढून घेतेय। आता त्याच कढईमध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी जवस घेतलेले आहे। जवस स्वच्छ करून घेतलेले आहे मी। जवसही छान असं भाजून घ्यायचे, अगदी तडतड असा आवाज येईपर्यंत, म्हणजे त्याच्या अशा लाह्या होतात। इथं मी जवस पण छानपैकी भाजून घेत आहे। जवस छान भाजलं गेलेलं आहे आपलं। आता ओतून घेऊया एका ताटामध्ये। आता इथं मी काय केलेलं आहे, हीच तीच सपाट वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ पण छान कढईमध्ये भाजून घ्यायचे। इथं तीळ पण छान भाजले जात आहेत। आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता मी एका ताटलीमध्ये ते ओतून घेतलेत। आता काय इथं तोवर शेंगदाणे थंड झालेले आहेत। मी काय करते, हाताने ते छान असे चुरगळून घेते की जेणेकरून त्यांची टरफले बाजूला होतील। जेवढे होईल तेवढे टरफले ते शेंगदाण्यांचे काढून घ्यायचे। आता इथं मी जवस, तीळ, ही शेंगदाणे टरफले काढून घेतलेले शेंगदाणे आणि गूळ घेतला आहे। त्यानंतर इथं विलायची पावडर घेतली थोडी। गूळ आहे ना, मी सांगितलेल्या वाटीनेच मी तो 3 वाट्या असं गूळ घेतलेला आहे। हे प्रमाण एकदम व्यवस्थित राहतं। आता मी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत। पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेतले। आता जवस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। जवस मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतेय। आपलं जवस पण बारीक झाले छानपैकी असं। त्यानंतर तीळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। तीळ पण छान बारीक झालेत आपले, ते पण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ। आता त्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेतली आहे आणि आता आपण जो गूळ घेतलाय तो सगळा त्यामध्ये टाकून घेते। आता गूळ पण सगळा टाकून झालाय। आता तो काय करायचा, त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। त्या सगळ्या साहित्यामध्ये ते जिन्नस आपण जे बारीक करून घेतले त्यामध्ये गूळही छान मिसळून घ्यायचा। हे गुळाचं प्रमाण एकदम अचूक आहे। आता हे काय करायचं, गूळ आणि ते सर्व जिन्नस आता एकदा मिक्सरमध्ये अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं नॉर्मल। कारण आहे ना, ते मिक्स आपल्याला बाइंडिंगसाठी गूळ आणि ह्या सगळे जे आपण जिन्नस बारीक करून घेतले होते त्याचं एकजीव होणं जास्त गरजेचं आहे। आता आपण सगळे गूळ मिक्सरमध्ये आणि जिन्नस आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। आता त्यांचा एकजीव झाल्यामुळं काय झालं आहे, आपल्याला हे लाडू वळण्यासाठी पाहू शकता तुम्ही किती सोपे जात आहेत आणि लाडू सहज असे वळले जात आहेत। पहिला लाडू आपण आता इथं वळण्यासाठी घेतलाय, बघा पाहू शकता तुम्ही किती छान पहिला लाडू तयार झालाय आपला। आणि आता हा शेवटचा लाडू। सगळे लाडू मी अशा पद्धतीनेच करून घेतलेले आहेत। अगदी काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही, पूर्ण ह्याला बाइंडिंग एकदम व्यवस्थित झालं गूळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळं। आता सगळे लाडू आपले तयार आहेत आणि मी तुम्हाला आता काय करते, एक लाडू फोडून दाखवते। किती छान झालाय, मऊ मस्त असा। तुम्ही पण करून पहा।